नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी. आज मी थोडेसे म्हणजे काही वैयक्तिक म्हटलं तर वैयक्तिक समाजातले आणि सामाजिक प्रश्न ह्याच्यावर थोडंसं बोलणार आहे. सामाजिक प्रश्न म्हटला तर तसा तो वैयक्तिकही आहे आणि तसा तो गंभीरही आहे. कारण समाजातल्या या प्रश्नातूनच कुटुंब संस्था म्हणा किंवा सामाजिक प्रश्न उभे राहत असतात. की पूर्वी माहेरी मुली येणं आणि कौतुकाने सासरचं कौतुक करून सांगणं हे आईला ऐकायला खूप बरं वाटायचं. पण आताचं चित्र पाहिलं तर खूपच वेगळं दिसतं. मुली शिकल्या, सवरल्या, भरपूर पगार मिळवायला लागल्या, सक्षम झाल्या. पण ह्याचा परिणाम असा झाला की पूर्वी जे लहानपणी लग्न व्हायचं आणि गेलेल्या घरामध्ये लहानपणापासून वावरल्यामुळं तेच घर आपलं वाटायला लागायचं. आज तसं होताना दिसत नाही. मुली मोठेपणी लग्न करतात, सासरी जातात आणि मग त्यांची स्वतःची मतं तयार झालेली असतात. ती पटली नाही की पटापटा बॅगा घेतात आणि घरी निघून येतात. हे असं नाही आहे. लग्न हा एक इव्हेंट नसून लग्नामध्ये गुरुजी जे काय बोलतात त्याच्याकडं लक्ष पाहिजे. सप्तपदी चालताना प्रत्येक वेळेला एक एक वचन घेतात. धर्मेचं, अर्थेचं, कामेचं असा मी हिचा सांभाळ करीन. तिनं पण त्याला ते वचन द्यायचं आहे, त्यानं तिला वचन द्यायचं आहे आणि एकमेकांशी समजून घेऊन एके ठिकाणी हे स्वतःच्या शेवटापर्यंत एकमेकांशी पटवून घेऊन एकमेकांचे विचार एकमेकांना देऊन असा हा संसार करायचा आहे. असा त्या विवाहाचा आणि सप्तपदीचा अर्थ आहे. पण आता तसं दिसतच नाही. मुली काय भराभरा काय पटत नाही म्हणतात, निघून येतात. कितीतरी उदाहरणं आहेत. ऐकताना असं वाटतं की त्यांची वैयक्तिक बाब आहे, आपण कशाला मध्ये बोलायचं. पण ते ऐकलं की मनाला यातनाही होतात की आपली कुटुंब संस्था ही राहणार आहे का काय होणार आहे. अहो, कित्येक ठिकाणी तरी मुलं झालेली असतात आणि मुलं कुणाकडं पुन्हा ठेवायची, कोर्टात त्याची मागणी करायची. हे काय आहे. तुम्ही एकदा पालकत्व जबाबदारीनं तुमच्याकडं आलं आहे म्हणल्यानंतर तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींचा त्याग करून एकमेकांशी जमवून घेऊन त्या मुलांना पालकत्वाची छाया, माया दिली पाहिजे. की त्या मुलाला वाटून उपयोगी नाही की आपल्याला आई नाही, बाबा नाहीत, बाबा तिकडं राहतात, आई इकडं राहते. हे बरोबर नाही आहे असं मला तरी वाटतं. परवा एके ठिकाणी की एक मुलगी बॅग घेऊन परत आली माहेरी, माहितीतली आहे. मग ती म्हणली माझं काही पटणार नाही त्याच्याशी, मी काही आता तिथं राहणार नाही आहे आणि मी आता परत काही जाणार नाही. ती अशी 2-3दा आलेली असते. चांगली शिकली सवरलेली मुलगी, नोकरी करणारी, पगारदार वगैरे. आणि म्हणाली की मग नाही जाणार मी आता. मग झालं, चर्चा वगैरे त्यांच्या घरामध्ये झाली. मग तिची आजी होती. ती आजी म्हणाली बरं झालं बाई, आमच्या वेळेला लहानपणी लग्न करत होते, आम्हाला ते सासरच आमचं घर वाटायचं. आताच्या मुलींना काही स्वतःचं घर मांडलं तरीसुद्धा स्वतःचं वाटतच नाही. मग त्या आजी म्हणाल्या की तिच्या वडिलांना, काय रे बाबा, आम्हीच सारखं याची समजूत काढून तिला पाठवतोय. असं नसतंय संसार करायचा. प्रत्येक माणसाचं पटत नाही. आपल्या घरात सुद्धा एकमेकांचे मतभेद होतात. मग आपण काय बॅगा घेऊन सगळेजण वेगळे वेगळे राहतो का. असं नसतंय. अगं जमवून घेऊन राहायचं असते. 2 घरातली 2 व्यक्ती एका आईच्या पोटी जन्माला आलेले भावंडांचं पटत नाही. मग असं कसं होईल. जायचं बाळा तसंच. ती एकदा जाती, दुसऱ्यांदा आई समजूत काढते तेव्हा जाती. पण ते काय तिची जमवून घेण्याची वृत्ती किंवा त्या मुलाचे काय म्हणजे प्रश्न असतील ते काय पटलेलं दिसलं नाही आणि ती मुलगी बॅग घेऊन आली. मग ती म्हणाली त्या आजी मुलीच्या वडिलांना म्हणाल्या, आम्ही दोघीच जणीसारखे तिची समजूत काढतोस, तुझं काही बाप म्हणून कर्तव्य नाही आहे का. एवढे लग्न करून दिलंस, खर्च करून दिलास, सगळं पाण्यातच की.
ह्यांचं जमतच नाही, राहणार कसं, ह्याचं काय होणार पुढं. म्हणे काय पैसा असला म्हणून काय झालं. पूर्वी घरी आलेल्या मुलीला सांभाळणं म्हणजे हत्ती सांभाळण्यासारखं म्हणायचे आमच्या काळात. आता काय आहे, मुली पगारदार असतात, पण तरीसुद्धा मुलीचा संसार हा मार्गी लागला पाहिजे असं मला वाटतं. मग ते वडील म्हणाले, मी जे काय करीन, मी जे तिची समजूत घालीन त्यात तुम्ही दोघींनी, तिच्या आईनं आणि तूही बोलायचं नाहीस. ते आपल्या आईला सांगतात. बरं बाबा, आम्ही नाही काय बोलत, तू समजा. ते मुलीला जवळ बोलवली, तिच्या पाठीवरून हात फिरवला, प्रेमानं जरा तिच्याशी बोलले आणि म्हणाले, बघ बाळा, तू अशी सारखं बॅग घेऊन येतेस, हे काय प्रकार आहे. तुझे सासू सासरे तुझ्या तिथं येऊन राहिलेत का. तर ती म्हणली नाही. मग तिथं कोण कोण राहता तुम्ही. तर काही नाही म्हणे, एवढा मोठा फ्लॅट आहे, तिथं आम्ही दोघंच राहतो. मग तुमचं पटत नाही म्हणजे काय होतं. मी काहीतरी म्हटलं म्हणजे तो अडवलं होतं, तो काहीतरी म्हटलं म्हणजे मग मला पण बरोबर वाटत नाही, मग मी हे करते. मग तुला कळतं ना तो अडवलं होतं इथे, मग मुद्दामाने तो जे चूक करतो तीच आपण कशाला करायची, असं नाही करायचं. बरं, मग आता पटत नाही म्हणजे मग हे काय एवढ्या तेवढ्या कारणावरनं बॅगा घेऊन आपलं घर सगळं मोडून यायचं. बरं, तुला यायचं जर झालं ना तर असं कर तू की म्हणजे आता तुझे सासू सासरे तिथं नाही आहेत, म्हणजे त्यांच्याशी पटत नाही असा काही भाग नाही आहे. मग नवरा तुझा कुठं राहिला आहे. तर ती म्हणली तिथंच राहिला आहे. मग तो तुझ्याशी वादविवाद झाला म्हणून मला त्रास झाला म्हणून तो त्याच्या आईवडिलांच्याकडे गेला का. तर नाही म्हणे, तो तिथंच आहे. मग ते म्हणले, अगं तू तरी कशाला निघून आलीस. मग ज्या दिवशी तो स्वतःची बॅग भरून वाद झाला याचा अर्थ दोघांमध्ये होतो. मग तुला त्रास होतो, तो काही माणूस नाही आहे का, त्याला त्रास होत नाही का. तुला असं वाटतं का की तू एकटीच जगामध्ये त्रास होणारी आहेस, व्यक्ती आहेस. अगं प्रत्येक तुझ्या बोलण्याचा त्यालाही त्रास होत असेल, त्याचा जसा तुला त्रास होतो. काही मुलं तर काही वादात असं म्हणतात, तुझ्या घरी जाऊन ते काय करायचं ते कर. अरे तुझ्या घरी म्हणजे काय, तूच तिला घेऊन आलास ना गाडीतनं, मग आणि पुन्हा तुझ्या घरी तिला कुठं पाठवायला लागलास तू. हे पण मुलांचं बोलणं चुकीचं आहे. मग वडील म्हणाले, दोघांनाही त्रास होतो. ज्या दिवशी तो मुलगा तुझा कंटाळाला, तुझ्या भांडणाचा कंटाळाला म्हणून स्वतःची बॅग भरून आपल्या आईवडिलांच्याकडे तक्रार करायला जाईल, या मुलीबरोबर मी संसार करणार नाही आहे अशी त्यांची देवा तक्रार येईल, त्यावेळेलाच तू तुझी बॅग भरून आमच्या इकडं ये. मी जरूर तुझ्यात मध्यस्थपणा करीन आणि तुझं ऐकून घेईन. काही असं करायचं नाही म्हणले. प्रत्येक वेळेला शाळेमध्ये एक गोष्ट शिकवतात की अवघड प्रश्न हा नेहमी आधी सोडवायचा असतो, त्याची उत्तरं आधी हुडकायची असतात. तसंच हा जीवन संघर्ष आहे, तसाच हा संसार आहे. ही काही रेसिपी नाही, 4 माणसं तिकडची एकत्र आली, 4 माणसं इकडची एकत्र आली, आता ते ढवळा आणि ते सगळे एकत्र करून आता हे एकदम व्यवस्थित पुढं चालते असं नाही आहे. प्रत्येकाची मतं वेगळी, प्रत्येकाचं आहे, ते जमवून घेणं हेच महत्त्वाचं आहे. तेव्हा तू ह्या अवघड प्रश्नाला सामोरी जाऊन जसा अभ्यासामध्ये अवघड गोष्टी शिकलीस, तसंच हा संसारसुद्धा, हा जीवनसंघर्ष हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यात दोघांनी जमवून घेऊन हा संसार सुरळीत करायचा आहे, हे लक्षात ठेव. बॅग उचलून तू निघून जाणं, त्यानं निघून जाणं, हे शिक्षणाचं पुढचं ध्येय नव्हे. ह्या शिक्षणातून वैचारिकता वाढवून, आर्थिक सक्षमता घेऊन, उत्तम पालकत्व करून तुम्ही तुमच्या मुलांना व्यवस्थित छाया द्या, मातृपितृ छाया द्या. आपले विचार बाजूला ठेवा, दोघांनी सामंजस्याने संसार करा. थोडा वेळ एकमेकावर रागवता येईल, परंतु असा राग धरून घर मोडणं हे बरोबर नाही. आणि ज्या दिवशी मला वाटेल की तुझ्यात मध्यस्थी करणं हे बरोबर आहे, मला तशी वेळच यायला नको, तू आता विचार करशील आणि अवघड प्रश्न संसाराचा सोडवशील, हे मला याची पूर्ण खात्री आहे. आणि तुला मी आता पोचवायला येतो आणि तू तुझ्या घरी व्यवस्थित संसार करून मला दाखव आणि हा प्रश्न उत्तम रीतीने सोडवून दाखव आणि जीवन सफल करून दाखव. त्या दिवशी मला तुझा नक्की अभिमान वाटेल. हे असं बॅग घेऊन येण्यात मला तुझा अभिमान वाटत नाही. मला ठेच लागते, माझ्या मनाला ठेच पोचती. मी कुठं कमी पडलो काय
तेव्हा तू तुझ्या घरी ही बॅग घेऊन जा, मी तुला सोडायला येतो, शांतपणाने जा. कुणीतरी एकाने शांतता घ्या आणि हा संसार व्यवस्थित तुझ्या वागण्यातून त्यालाही सामंजस्य येईल आणि तोही सुधारेल, वाद होणार नाही. झाले तरी तुझी आई आणि मी जसं मतभेद हो झाले तरी तुम्हाला आम्ही मातृपितृछाया दिली, तुम्हाला त्यात वाढवलं, आम्ही काही असं लगेच वेगळे झालो नाही. तसं तूही करून दाखव, त्या दिवशी मला तुझा निश्चित अभिमान वाटेल आणि मी तिथं बोलूनही दाखवेन. तुम्हाला जर हा मी एक सामाजिक प्रश्न पाहिला आणि त्याच्यावर मी माझे विचार आपल्याशी शेअर केले. तुम्हाला जर हे माझे विचार कसे वाटले ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या, लाईक्स द्या आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि माझे विचार कसे काय वाटले ते मला जरूर कळवा. मी ते पाहीन, विचार करीन त्यावर. मला जे वाटलं ते मी मांडलं. धन्यवाद. जय श्रीराम.